सो आज आपण करूया धोप्याच्या पानाची भाजी. सो चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. हॅलो फ्रेंड्स. सो हे आहे धोप्याचे पानं, ज्यांना मी छान धुवून घेतलेलं आहे. 6 ते 7 पानं आहे धोप्याची. त्याला मी छान अशी कापून घेणार आहे आणि त्याचसोबत आपण धोप्याच्या पानासोबत आपण थोडीशी पालकसुद्धा यूज करणार आहोत. सो चला तर मग पालक आणि धोप्याची पानं छान चिरून घेऊया. पालक पण मी छान 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे. सो मी समप्रमाणातच घेतलेलं आहे धोप्याची पानं आणि पालकाची भाजी. सो तुम्ही पण तसं करू शकता किंवा थोडंफार कमी जास्त झालं तर चालेल. सो मी इथे खोबरं भाजून घेते आहे थोडंसं. जर आपण हे टाकलं ना तर भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तर खूप काळं नाही करून घ्यायचं आहे. थोडं-थोडं भाजून घ्यायचं गॅसवर. इथे मी 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मी जिरं, मोहरी आणि एक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. सो आता आपलं खोबरं थंड झालेलं आहे आणि त्या खोबऱ्यामध्ये मी आलं, लसूण, 2-3 मिरच्या हिरव्या, जिरं असं सगळं टाकून त्याला आपण छान बारीक करून घेऊ आणि आपले कांदे बघा इथे लालसर झालेले आहेत. सो आता आपण आपला जो मसाला आपण बारीक करून घेतलेला होता, खोबरं, आलं, लसूण, त्याचं आपण छान आता तेलामध्ये टाकून होऊ देऊया. सो मी मसाल्याच्या त्या पॉटमध्ये पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. सो झालेला आहे आपला मसाला छान. आता त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चम्मच तिखट, हळद, लाल टमाटर ॲक्चुअली 1 टमाटर असं टाकून घेऊया. छान शिजू देऊया आणि त्यामध्ये आता धोप्याची पानं आणि पालक टाकून आणि मीठ टाकून त्याला चांगलं शिजू देऊयात. सो खूप छान वाटते ही भाजी. मीठ आणि थोडंसं पाणी टाकून मी त्याला शिजू देते आहे झाकून. सो नेहमी तळून भाजी मी करत नाही नेहमी. सो मी खूपदा अशीच या पद्धतीने करते. सो बघा आपली भाजी शिजलेली आहे आणि आता मी चण्याची डाळ घेतली आहे 1 वाटी, जी मी 2-3 तासा अगोदर भिजायला ठेवून दिलेली होती. तर ती मी यामध्ये टाकून घेते आहे आणि परत त्यामध्ये त्याला होऊ देते आहे, शिजू देते आहे. सो इथे मी 2 ते 2.5 चम्मच बेसन घेतलेलं आहे. त्याला पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. सो बघा चांगलं मी त्याला फेटून घेतलेलं आहे. एक पण लम्प्स नाही आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं भरपूर पाणी टाकून आता हे आपण आपल्या भाजीमध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्ये जवळ-जवळ 2 ग्लास मी पाणी टाकून घेते आहे भाजीमध्ये. सो ते पाणी टाकून घेतल्यानंतर त्याला अजून छान असं शिजू द्यायचं. आणि मी इथे चिंच भिजू घातली होती अर्धा पाऊण तासा अगोदर. तर त्या चिंचेचं पाणीसुद्धा आपण यामध्ये यूज करूया. चिंच आणि गूळ हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच त्या भाजीला छान असा आंबट गोड टेस्ट येतो. सो इथे मी गूळ पण टाकून घेते आणि चिंचेचं पाणी आणि त्याला छान शिजू देऊयात. आणि इथे मी तडका तयार करते आहे. मी 1 चम्मच तेल घेतले आहे, काही काश्मीरी लाल मिर्च घेतलेले आहे आणि थोडंसं तिखट टाकून त्याला आपण छान अशी फोडणी देऊयात. तर झाली आहे आपली भाजी. तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.